नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे नागपूरकर भोसलेंच्या संपत्तीची इंग्रजांनी केलेली लूट. त्याचे पुढे नेमके काय झाले. आपल्याला माहीत असलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आगमनानंतर म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळेस सातारला आपली सत्ता प्रस्थापित केली तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं सत्तेचा विस्तार त्यांनी घडवून आणला. या कालखंडामध्ये या देशामध्ये जी काही 4-5 मोठ्या अशा प्रकारची सरदार मंडळी त्या ठिकाणी होती, ज्यांनी हा महाराष्ट्र व्यापून टाकला होता. त्याच्यामध्ये ग्वाल्हेरचे शिंदे घराणं असेल, इंदोरचे होळकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील किंवा त्यानंतर असणारे धार आणि देवाचे पवार आणि नागपूरचे भोसले घराणं असेल, यांच्या माध्यमातून आपल्या सीमा विस्तारित झाल्या. त्या परिसरामध्ये मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला. आणि खास करून या नागपूरकर भोसले घराण्यांचा जर आपण आढावा घेतला तर सातारातील देऊर या ठिकाणाहून हे शाहूंच्या कालखंडामध्येच नागपूर या ठिकाणी त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. राजे रघोजीराजे प्रथम ज्यांनी या सत्तेचा पाया रचला. त्यानंतर हे जे भोसले घराणं आहे, अनेक अशा प्रकारच्या युद्धामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीनं फार मोठ्या अशा प्रकारचं योगदान दिलं. त्याचबरोबर छत्रपती घराण्याशी थेट अशा प्रकारचे त्यांचे नातेसंबंध. एवढंच नाही तर खास करून बंगाल म्हणजेच आजचा ओरिसा प्रांतावर याच असणाऱ्या नागपूरच्या भोसले घराण्यांची एवढी दहशत होती की त्या प्रांतामध्ये जर एखादं मूल झोपत नसेल तर सांगायची आई, सो जा बेटा नाही तो बोरगे आ जाएगा, म्हणजे नागपूरचे भोसल्यांचं त्या ठिकाणी असणारा सैनिक येईल, एवढी दहशत त्या ठिकाणी होती. याच्यानंतर त्या कालखंडातला बंगाल म्हणजेच आजचा असणारा बंगाल प्रांत असेल, ओरिसा असेल, बिहार असेल, या भागामध्ये अनेक अशा प्रकारची मंदिरं त्यांनी निर्माण केली. आज आपण ओरिसाचं जगन्नाथपुरीचं जे मंदिर पाहतो तर त्याची जी काही पुन्हा एकदा असणारी पूजा करणं किंवा त्याची त्या ठिकाणी असणारं प्रस्थापित करणं हे काम सुद्धा याच असणाऱ्या नागपूरकर भोसलेमुळे त्या ठिकाणी सुरुवात झाली. तर असा डंका त्यांचा एवढा सुरुवात झाला. काशीमध्ये सुद्धा त्यांची फार मोठी अशा प्रकारची संपत्ती. तर अशा वेळे या असणाऱ्या नागपूरकर भोसलेविषयी ज्यावेळेस आपण पाहतो की 1818च्या आसपास ज्यावेळेला या देशामध्ये सर्व मराठा सत्ता डबघाईर यायला लागल्या होत्या तर त्याच्यामध्ये या नागपूरकर भोसलेंचे सुद्धा खूप हाल झालेले. ज्यावेळेस तो शहरामध्ये दाखल झाला स्कॉट, एकतर राजवाड्याला आग लागली. त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी त्यानं नागपूरकरांचा खजिना लुटल्याचं काम त्या ठिकाणी केलं. तर याच्यामध्ये म्हटलं जातं की 2 कोटी रुपये रोख, 2.5 लक्ष पाऊंड किमती अशा प्रकारचे दागिने यानं त्याच्यामध्ये आपल्याला लुटलेले दिसत आहेत. तर ही ज्यावेळेस आपण लूट पाहतो खऱ्या अर्थानं 2 टप्प्यात आहे. एकदा 1817ला एक लूट झालेली आहे आणि पुन्हा 1853 ज्यावेळेला हे राज्य खालसा केलं त्यावेळेला लूट झालेली आपल्याला दिसते. तर 2 कोटी, आता हे उदाहरण सांगतोय तुम्हाला, 1817 म्हणजे त्याची जर आज रक्कम बघितली की म्हणजे किती हजार कोटीमध्ये होईल सांगता येत नाहीये. त्याचा हिशोब आपल्याला घालावा लागेल. आणि याच्यासोबत 80 हत्ती त्याने आपल्या लुटीमध्ये मिळवले. 300 अरबी घोडे होते, उंट असतील, बैला असतील, रेशमी भरझरी वस्त्र त्यांची घेतली असतील, जरीच्या पैठण्या, किनखाब मखमली वस्त्र असतील, त्याच्यामध्ये शाही तंबू घेतले. तर अशा रीतीने एकंदर याच्यामध्ये जर आपण मुद्दा पाहिला की अनेक अशा प्रकारची शस्त्रास्त्र लुटली. तर लुटल्यानंतर याच्यावर आता हे घेतल्यानंतर हे जे दागिने होते, मग ह्याचं करायचं नेमकं काय. इंग्रज आहेत तर इंग्रजांनी व्यवस्थितपणे हे प्रकरण हाताळलेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये कुठं चूक होऊ नये याची सुद्धा काळजी त्या ठिकाणी घेतलेली दिसते आपल्याला. तर दागिने प्रथमतः कलकत्ता या ठिकाणी नेले आणि नेऊन तिथं बँक ऑफ बंगाल म्हणजे ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया पुन्हा झालेली किंवा बँक ऑफ इंग्लंडला रोख रक्कम पाठविली. आणि त्यानंतर या दागिन्याचं नेमकं काय करायचं याच्याकरता कलकत्त्याचा मॉर्निंग क्रोनिकल नावाचा एक त्यावेळेचं वर्तमानपत्र होतं, त्याच्यामध्ये जाहिरात दिली आणि अतिशय म्हणजे अल्प ह्याच्यामध्ये हे दागिने वितळून टाकले
आणि त्याचं सुद्धा त्यांनी रोख स्वरूपात त्या ठिकाणी रूपांतर केलं. काही दागिने तसेच त्या ठिकाणी ठेवले. तर अशा रीतीने एकंदर ज्यावेळेस ह्याची लूट झाली, इंग्लंडला हे दागिने गेले किंवा ती संपत्ती गेली. म्हटलं जातं की 40 बैलगाड्यामध्ये भरून या इंग्रजांनी या नागपूरकरांची जी संपत्ती होती बैलगाड्यात लादून त्या ठिकाणी नेली असं म्हटलं जातं. मग त्यावेळेस असणाऱ्या जे बाकाबाई आहेत, आप्पासाहेबांच्या जी पत्नी, तर त्यांनी हा लढा 1828ला कोर्टामध्ये उभा केला. बघा, एक स्त्री असून सुद्धा त्याने हे प्रकरण लंडनच्या कोर्टात त्या ठिकाणी नेलं. पुढं त्याच्याकरता नामांकित अशा प्रकारचे कलकत्त्याचे वकील त्यांनी लावले. याच्यावर ज्यावेळेस तिथं जी संसद आहे लंडनची, त्याच्यावर खूप टीका केली. विरोधकांनी त्या इथल्या इंग्रजांना लुटारू म्हटलेलं आहे आणि त्यामुळे इंग्रज काहीसे नरमले आणि त्याच्याकरता त्याने सांगितलं की ही रक्कम आम्ही त्यांच्या जी काही वारसदार असतील त्यांनाही देणार आहोत. म्हणून त्यातली काही रक्कम, म्हणजे काही म्हणण्यापेक्षा 20 लाख रुपये एका फंडामध्ये टाकले आणि त्याला भोसला फंड म्हटलेला आहे. आणि याच्यातून तिथं असणाऱ्या राण्या, तिथं त्यानंतर असणारे दत्तक गेलेले जानोजी जे असतील महाराज, तर यांच्याकरता पेन्शन म्हणून द्यायला सुरुवात केली. म्हणजे अशा रीतीने एकंदर 20 लाख रुपयेवर 2 कोटीची रक्कम आणि 2.5 लाख पाऊंडाचे दागिने 20 लाख रुपयाच्या पेन्शनवर त्या ठिकाणी घालवले गेले. त्याच्यानंतर जानोजी महाराज असतील, त्यांनीही हा लढा त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतोय. आणि त्यानंतर आता सध्या सुद्धा, म्हणजे आज 130-40 वर्ष झालं लंडनमध्ये हा खटला चालूच आहे. मेसर्स गांधी अँड गांधी कंपनी तो लढा त्या ठिकाणी देत आहे. राजे मुधोजी महाराज हे सुद्धा त्याचा पाठपुरावा करतात. अतिशय गुंतागुंतीचे हे प्रकरण झाले आहे. ईस्ट इंडिया कंपनीचं त्या कालखंडातलं आता या कोर्टापुढे चालवायचं का, ती कोर्ट बरखास्त झालं, ती सत्ता बरखास्त झाली, तुम्ही कोण नेमकं, असे जवळपास 7-8 टप्पे आहेत. तर याच्यामध्ये 4-5 प्रकरणामध्ये हे घराणं आता यशस्वी ठरलेलं आहे कोर्टाला पटवून देण्यामध्ये. आम्ही त्यांचे वारसदार आहोत हे त्यांना पटलं. आणखी काही मुद्दे त्या ठिकाणी पटले, मात्र खटला आणखी पुढं सरत नाही आहे. बऱ्याच त्याच्यामध्ये यश येते, कधी निकाल लागेल आपल्याला माहीत नाही. मात्र दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्याला आणखी एक यश इथं आपल्याला आलेलं दिसतंय की याच लंडननी तिथं असणाऱ्या आपली जी तलवार होती तिथं या लुटीमध्ये नेलेली मानाची तलवार, तर आपल्याला माहित आहे की 2025ला मागच्याच वर्षी ही तलवार आपण 47 लाख रुपये बोली बोलून ही तलवार परत आणलेली आहे. विचार करा, एका तलवारीची किंमत 47 लाख आहे. अशा ट्रकभर तलवारी या असणाऱ्या नागपूरच्या असणाऱ्या खजिन्यातून त्या ठिकाणी नेल्या. आणि जर 2 कोटी 1818ला होत असतील तर त्याची रक्कम आता जर बघायला तुम्हाला गेली तर किती होईल त्याचा हिशोब आपल्याला या ठिकाणी पाऊंडामध्ये लावावा लागेल. तर अशा रीतीने एकंदर इंग्रजांनी म्हणजे या देशामध्ये ही जी काही 2 कोटी रुपये नेले किंवा भोसलेंची रक्कम जी नेली, याच्यातून नेमकं काय केलंय आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यांनी तिथे एक फंड उभा केला आणि तो फंड उभा करून तिथून तिथल्या असणाऱ्या सैनिकांचा पगार त्याच्यातून चालवायला सुरुवात केली. आणि एक ठिकाणी असाही उल्लेख आहे 1855 पर्यंत इंग्रजांच्या सैन्याचे सर्व पगार हे या असणाऱ्या नागपूरकरांच्या लुटीतून त्या ठिकाणी भागवले जात होते. याच्यावरून त्याचा अंदाज त्या ठिकाणी येतो. म्हणजे ही संपत्ती, अशा प्रकारचे आपले किमती दागिने, भांडी, नाणी, असंख्य अशा प्रकारची शस्त्र हे इंग्रज त्या काळखंडामध्ये तिथे घेऊन गेले. आज बरीच शस्त्र नागपूरकर भोसलेंची आपल्याला लंडनला पाहायला त्या ठिकाणी मिळतात. मात्र कायद्याच्या कचाट्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे प्रकरण म्हणजे अडकलेलं दिसतंय. तर हा एक वेगळा विषय आपल्या पुढं की इंग्रजांनी प्रत्यक्षपणे एखाद्या घरावर, एखाद्या राजवाड्यावर दरोडा टाकावा आणि अगणित अशा प्रकारची संपत्ती आपल्याकडे घेऊन जावी, याचं हे अतिशय आपल्याला चीड आणणारं उदाहरण या ठिकाणी आपल्यापुढे मानतोय. केस अतिशय गुंतागुंतीचे आहे. फार गुंतागुंत केले की समजत नाही. मला सुद्धा मी त्याचं 2-4 दिवस झाले स्टडी करतोय. याच्यावर व्हॅल्युएटर कोण लावले होते, त्याच्यावर ट्रस्टी कोण होते, फार गुंतागुंतीचं आहे. मात्र सहज विषय सोप्या भाषेमध्ये सांगावा म्हणून मी वरवर या ठिकाणी सांगितलंय. फार गुंतागुंतीचे हे प्रकरण आहे. कसं का असेना, मात्र आज सुद्धा लंडनच्या असणाऱ्या बँकेमध्ये, लंडनच्या असणाऱ्या तिथं
आपले असणारे पैसे आपल्या नागपूरकर भोसलेंच्या रूपाने या महाराष्ट्राचे मराठ्यांचे पैसे त्या ठिकाणी गुंतलेले आहेत ते परत कसं आणता येईल याचा विचार आपण आणि सर्वांनी सहकार्याने किंवा सरकारने या ठिकाणी करावा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सूचना मांडा आणि जे नवीन असतील त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास.